हाय गाईज. आज माझा टॉपिक आहे. आपण प्रत्येकजण आपल्या कामात बिझी असतो, बरोबर? कोणी संसारात बिझी असतं, कोणी त्याच्या लाईफमध्ये बिझी असतं. पण हा विचार कोण कधी करतच नाही, की आपल्याला कामातनं, आपल्या लाईफमधनं स्वतःला टाईम देण्यासाठी कधीच वेळ नसतो. करेक्ट? तर आज माझा हाच टॉपिक आहे तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, की आपण एक्झॅक्टली कॉर्पोरेट लेव्हलला काम करतो. सर कॉर्पोरेट लेव्हलला जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपण प्रत्येकजण एकदम गंभीरपणे आपल्याला कोणी आपल्या बॉसने आपल्याला सांगितलं, की आज मला हे सगळं पाहिजे, कंप्लीट करून. तर आपण आणि तुम्हाला डेडलाईन दिली जाते. टॅट बोलतात त्याला. तर तो दिला जातो. तर आपल्याला त्या टॅट टाईममध्ये आपल्याला ते काम करायचं असतं, करेक्ट? पण टॅटचा विचार न करता आपण जर ते काम मनापासून केलं ना, तर त्याची गरजच पडणार नाही. त्यासाठी काय करायला लागतं माहिती आहे का? पहिली गोष्ट आपलं मन कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे आणि ते फक्त तेव्हाच आपण करू शकतो, जेव्हा आपण आपला स्वतःवरती आत्मविश्वास असेल, की आपण हे काम कंप्लीट करू शकतो, तेव्हाच तो टास्क कंप्लीट होऊ शकतो. राहिला प्रश्न कामाचा, काम तर प्रत्येकाला असतं, काम तर कंटिन्यू असतं. प्रेशर तर बोलूच नका, एवढं असतं कामाच्या बाबतीमध्ये, की आपण स्वतः त्याच्यामध्ये पूर्णपणे घुसलो जातो. पण घुसल्यानंतर पण आपल्याला स्वतःला हे कळायला हवं, की ते प्रेशर आपण कसं कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी कारण आहे, त्याच्यासाठी उपाय पण आहे, पण आपण ते करत नाही. आपण नेहमी असं बोलतो, "अरे यार, ह्याने हे एवढं काम दिलं, तर मी कसं करू?" पण ते काम करण्याची पण एक पद्धत असते. जर हाच विचार तुम्ही केलात, की ते काम मला दिलं गेलं आहे, ते काम खूप मस्त आहे आणि मी ते पटकन करून टाकीन, तर ते तुमचं काम पटकन होणार. टाईमलाईनमध्ये होण्याची गरज नाहीये, पण ठीक आहे, टाईमलाईनमध्ये करावंसं वाटलं, जर तुमच्या बॉसची इच्छा असेल, तरी तुम्ही करू शकता. फक्त तुमच्याकडे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमची स्माईल. स्माईल असेल, तर तुम्ही सगळं करू शकता. तुमच्या मनामध्ये जर इरिटेटची भावना किंवा असं एक्सप्रेशन इरिटेटचे असतील ना, तर तुम्ही ते काम कधीच करू शकत नाही. एकदम हसत-खेळत राहिलात ना, तर ते तुमचं काम खूप चांगलं होऊ शकतं. कारण की कामाला नेहमी हावी होऊन देऊ नका. स्वतःच्या मनावर, स्वतःच्या डोक्यावरती. तुम्ही कामाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचं काम नक्कीच पूर्ण होईल. म्हणून सांगतो नेहमी आपल्याला कोणी काही टास्क दिला, तर तो टास्क कंप्लीट करायची इच्छा नेहमी दाखवा आणि मेन म्हणजे हसत आणि मस्तपैकी एन्जॉय करत. तुम्हाला माहिती आहे कधी पण आपण आहे ना, मी तर माझ्या ऑफिसमध्ये असतो आणि मी माझ्या ऑफिसमध्ये असल्यावरती मी प्रत्येक म्हणजे माझा बॉस असू देत किंवा कोणी असू देत, मी कधी कोणाला असं पटकन बोलत नाही किंवा काय नाही. ठीक आहे, ओके, बॉस इज ऑल्वेज राइट, तुम्हालाही माहितीच आहे. पण तरीही आपल्याला माहिती असेल, तरी पण आपण ते टास्क कसा कंप्लीट करू शकतो, तर मेन म्हणजे मी हे करू शकतो आणि हे होणार. हे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास नेहमी असला पाहिजे आणि जेव्हा आपण आपला हा आत्मविश्वास ठेवतो, तेव्हाच आपण आपल्या सगळ्या टास्क कंप्लीट करू शकतो. कामाच्या बाबतीमध्ये तर मी नेहमी हसत-खेळत राहतो. माझ्या प्रत्येक एम्प्लॉईजला वगैरे सगळ्यांना माहिती आहे, की मी खूप हसून-खेळून राहतो आणि हसून-खेळून राहणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की काम तर नेहमी होत राहतं, बरोबर? आपण आपलं काम जोमाने करतो, पण त्यासोबत आपण दुसऱ्याला जेव्हा हसवतो, तेव्हा आपण दुसऱ्याचं आयुष्य वाढवतो. ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये आणि जेव्हा तो समोरचा व्यक्ती हसतो, जेव्हा तुम्हाला जो आनंद होतो, तो आनंद गगनात मावेनासारखा असतो. सो हसत-खेळत काम केलं ना, तर तुमचा दिवस कधी निघून जातो, तुमचं माइंड प्रेशर तुमच्या डोक्यावरती हावी होत नाही आणि या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला खूप शिकायला मिळतात आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पण खूप पुढे जाता. सो नेहमी माणसाने स्माईल ही गोष्ट जर ठेवली ना, तर आपल्याला आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही. कारण की प्रत्येक माणूस बघा, प्रत्येक पॉलिटिक्स हे प्रत्येक कंपनीमध्ये असतं. पॉलिटिक्सला जर मात करायची असेल, तर तुम्ही हसत-खेळत राहिलात, तर तुम्ही प्रत्येक पॉलिटिक्सवर मात करू शकता. हे माझं पर्सनल आणि वैयक्तिक मत आहे. तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही नक्कीच कळवा. थँक यू सो मच.